का मोठी बातमी आहे। 20 मार्चला सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान राडा झाला होता। मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीआधीच म्हणजे 16 मार्च पासून या ठिकाणची सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात या घटनेमुळे संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे। सीसीटीव्ही बंद असणं ही गंभीर बाब आहे, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे। दरम्यान याबाबत सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने खुलासा करण्यात आलाय। तळ मजल्यावरील पोर्चमधील नूतनीकरणाच्या कामामुळे सीसीटीव्हीची केबल तुटली होती असं पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आलंय। 16 मार्चला सीसीटीव्ही केबल दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। सदर दुरुस्तीचं पत्र केवळ तळ मजल्यातील केबल दुरुस्ती संदर्भात होतं असं सातारा जिल्हा परिषदेच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। त्यामुळे चौथ्या मजल्यावर जी घटना घडली त्याचं रेकॉर्डिंग सीसीटीव्ही मध्ये झालंय का याबाबत मात्र सातारा जिल्हा परिषदेकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही आणि यामुळे चौथ्या मजल्यावरील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। 20 तारखेला निवडणूक आणि 16 पासूनच नेमकं कसं काय बंद पडलं ते यंत्रणा याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। कसं आहे, समजा त्या दिवशीच बंद पडलं का त्याच्या आधीपासून बंद होतं आणि डाटा रिकव्हर असतो ना सीसीटीव्ही मध्ये, जेव्हा बंद पडलं त्याच्या आधीपर्यंतचा डाटा रिकव्हर असतो त्या सर्व्हरमध्ये। त्यामुळे ह्या सगळ्याची आता होईलच। आता काय, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे की चौकशी सुरू आहे या सातारा प्रकरणाची। त्यामुळे चौकशीमध्ये हा सुद्धा एक भाग येईल ना आता। यानंतर खरात प्रकरणातली एक मोठी अपडेट आहे। भोंदू खरातची एसआयटी कडून कसून चौकशी सुरू आहे। खरात या चौकशी दरम्यान तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याची माहिती आहे। खरातवर तपास अधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती केली जाते, मात्र खरात या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरं देतोय। एसआयटीला 2 मोबाईलचा डेटा फॉरेन्सिक टीम कडून क्लोन करून मिळालेला आहे आणि त्या माध्यमातून आता तपास सुरू आहे। मात्र जेव्हा याविषयी खरातला प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यावर तो उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची माहिती आहे। आणि याच प्रकरणातली आणखी एक मोठी अपडेट आहे। 40 ते 45 राजकीय नेते हे भोंदू अशोक खरातच्या नियमित संपर्कात होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेमध्ये ही सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची नावं समोर आली आहेत। अशोक खरातनं राजकीय नेत्यांची नावं कोडवर्डमध्ये सेव्ह केली होती। कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे राजकीय नेते भोंदू अशोक खरातचा सल्ला घेत असल्याची माहिती आहे। निवडणुकीत फॉर्म भरण्यापूर्वी देखील राजकीय नेते अशोक खरातला वेळ आणि तारीख विचारत असल्याची माहिती आहे। जो भोंदू अशोक खरात अनेकांना त्यानं गंडा घातला होता, फसवणूक केली होती, त्याला विचारूनच राजकीय नेते हे आपल्या निवडणुकीतला फॉर्म सुद्धा भरायचे अशी माहिती समोर आलेली आहे। एसआयटीला 2 दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीम कडून क्लोन डेटा अहवाल मिळाला होता। अशोक खरात प्रकरणी एसआयटी कडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटातून नवनवीन खुलासे होण्याची ही शक्यता आहे। तर भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती आहे। आता डॉक्टर सुद्धा या प्रकरणामध्ये असल्याचं दिसतंय, कारण ते तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले आहेत। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानं अशोक खरात काही गोळ्या किंवा औषधं देत होता का असा संशय व्यक्त केला जातोय। महिलांना संमोहित करण्यासाठी सुद्धा काही औषधांचा वापर केला जात होता का असा प्रश्नही या ठिकाणी उपस्थित होतोय। एसआयटीच्या तपासामध्ये आणखी काही गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता आहे। तर भोंदू अशोक खरात भक्तांची आर्थिक लूट करत असल्याची माहिती समोर आलेली आहे। व्हीआयपी दर्शनासाठी खरात तब्बल 5 लाखांपर्यंत फी घेत होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। विशेषतः पौर्णिमा अमावस्येला या भोंदू खरातना आपल्या घरी हजेरी लावावी यासाठी ही फी दिली जात होती अशी माहिती कळतेय। त्यानं काही भक्तांकडून महागड्या गाड्या सुद्धा घेतल्याची माहिती आहे। जास्त पैसे देणाऱ्या भक्तांना खरात प्राधान्य देत असल्याची माहिती आहे। एसआयटी तपासामध्ये धक्कादायक असे खुलासे झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। काही भक्तांकडून 20 लाखांपर्यंत खर्च करून घेतल्याची ही माहिती आहे। अमावस्या आणि पौर्णिमेला खरातकडे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमायची। रात्री उशिरापर्यंत भक्त दर्शनासाठी येत असल्याची माहिती आहे आणि भोंदू खरातकडे आलेले भक्त बाबाला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरी, फार्म हाऊसवर घेऊन जाण्यासाठी इच्छुक असत।
अशा आउटडोअर व्हिजिटसाठी खरात तब्बल 5 लाखांपासून ते पुढची रक्कम आकारत असल्याची चर्चा आहे. अमावस्या आणि पौर्णिमेला खरातला नेण्यासाठी पहाटेपासूनच महागड्या कारची लांब रांग लागत असे. मात्र जो जास्त दाम देईल त्याच्याकडेच खरात जात असे असं माहिती समोर आली आहे. पुण्यामधील एकाच करोडपती भक्ताकडून पूजा करण्यासाठी वाहन हवं असं सांगून 90 लाखांची महागडी कार खरातनं खरेदी करायला लावली होती असंही कळतंय. आणि नंतर हीच कार अशोक खरातनं स्वतःच्या नावावर करून घेतली. तर या भोंदू अशोक खरातचा गोरखधंदा नेमका काय होता, कशा पद्धतीनं तो भक्तांना गंडा घालायचा, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून भोंदू अशोक खरात ज्यानं महिलांवर अत्याचार केलाच, पण त्याचबरोबर तो लूट सुद्धा करायचा भक्तांकडून. भोंदू खरातकडून भक्तांची आर्थिक लूट आता उघड झालेली आहे. तो नेमका कशा पद्धतीनं लूट करत होता हे आता समोर आलेलं आहे. त्याच्यामध्ये आउटडोअर व्हिजिटसाठी म्हणजे अशोक खरातच्या इथं जे येणारे भक्त आहेत ते वेगळे, पण भक्तांच्या घरी जाण्यासाठी 5 लाखांपासून पुढची फी हा खरात आकारत होता अशी माहिती समोर आलेली आहे. कमीत कमी 5 लाख आणि त्याच्यानंतर जो जास्त पैसे देईल त्याच्या घरी तो व्हिजिट करायचा, त्याच्या ऑफिसमध्ये व्हिजिट करायचा. भक्तांकडून घर व्यवसाय स्थळी येण्याचा आग्रह खरातकडे धरला जायचा आणि त्यासाठीच ही फी आकारली जात होती, त्यांची लूट केली जात होती अशी माहिती समोर आली आहे. आणि अशा पद्धतीनं खरातचा हा गोरखधंदा आता उघड झालाय. जास्त पैसे देणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जात होतं, म्हणजे जे भक्त जास्त पैसे देतील त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जात होतं. त्यांच्या घरी त्यांच्या ऑफिसमध्ये हा भोंदू खरात व्हिजिट करायचा, आउटडोअर व्हिजिट करायचा अशी माहिती सुद्धा आता समोर येते. काही भक्तांकडून तब्बल 20 लाखांपर्यंत सुद्धा खर्च करून घेतला होता या आउटडोअर व्हिजिटसाठी अशी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हणजे एका व्हिजिटसाठी 20 लाख रुपयांचा खर्च करून घेतला होता. तर काही भक्तांकडून महागड्या कार सुद्धा घेतल्या होत्या अशी ही माहिती समोर आली आहे. म्हणजे एकाच वेळी एखाद्या भक्ताच्या घरी किंवा ऑफिसमध्ये व्हिजिट करण्यासाठी महागड्या कार आणि त्याच्यामध्ये एकतर 90 लाखांची कार पुण्यातल्या एका भक्ताकडून घेतली होती अशी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमावस्या आणि पौर्णिमेला मोठ्या प्रमाणामध्ये कथित भक्तांची गर्दी खरातच्या इथे जमायची. पहाटेपासूनच ही गर्दी जमत होती अशी माहिती आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागायच्या. अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल त्यावेळेला मोठ्या संख्येनं भक्त या ठिकाणी यायचे आणि सकाळी 8 पासून दरबार भरत होता अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे. आणि त्या ठिकाणी असलेले जे भक्त होते ते रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी करायचे आणि आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये या भोंदू खरातला घेऊन जाण्यासाठी बोली लावायचे, जास्त पैसे ऑफर करायचे आणि ज्यांचे पैसे जास्त असतील, ज्यांची रक्कम जास्त असेल, सगळ्यात जास्त असेल त्यांच्याच इथे हा खरात व्हिजिट करत होता अशी माहिती समोर आली. दरम्यान नाशिक शहरामध्ये प्रस्तावित रिंग रोड जवळ खरातच्या कोट्यावधींच्या जमिनीची गुंतवणूक समोर आली आहे. महसूल विभागातील इन्साइडरमुळे हा ब्लॅक मनी वाईटचा खेळ खेळल्याचं समोर आलेलं आहे. नाशिक परिक्रमा मार्गाभोवती कॅप्टन खरातचे खरेदी विक्रीचे भूसाम्राज्य समोर येत आहे. रिंग रोड प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणामध्ये खरातकडून जमिनीची खरेदी केली गेली होती अशी माहिती आहे. म्हणजे ज्या ठिकाणी रिंग रोड जाहीर झाला त्याच्या आधीच त्याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरातनं गुंतवणूक केलेली होती. रिंग रोड पासून अगदी जवळ असलेल्या जमिनीची काही ठिकाणी 3 ते 5 पट दरानं जमीन खरेदी झाल्याची माहिती आहे. जमीन व्यवहारांमध्ये खरात सोबत अधिकारी राजकीय संगनमताचा सुद्धा संशय आहे. अनेक अधिकाऱ्यांचा ब्लॅक मनी जिरवल्याची ही शक्यता वर्तवली जाते. तर या खरेदी मागचे गुंतवणूकदार कोण याचा तपास होणार आहे. रिंग रोड जवळील भूखंडाचे दर झपाट्यानं वाढले त्यामुळे हा काळा पैसा वाईट होणार आहे. अनेक गट नंबरनुसार खरात सोबत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावावर ही जमीन आहे अशी माहिती समोर आलेली आहे. अनेक गट नंबरनुसार खरात सोबतच काही अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावावर सुद्धा ही जमीन असल्याचं कळत आहे. जमिनीची नोंद आणि संशयास्पद व्यवहार उघड झालेत. इनसाइड माहिती वापरून आधीच जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. म्हणजे हा जो रोड आहे, रिंग रोड आहे, तो जाहीर होण्याच्या आधीच इनसाइड माहिती कोणी पोहोचवलेली होती. आता खरातपर्यंत हाही सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि या व्यवहाराबाबत खरातची आयकर आणि SIT कडून चौकशीची शक्यता आहे. दरम्यान नाशिकमध्ये खरातचं हे भूसाम्राज्य नेमकं कसं पसरलेलं आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. रिंग रोड प्रकल्प जाहीर होण्यापूर्वी जमीन खरेदी केली होती आणि विशेष म्हणजे या रिंग रोड प्रकल्पाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथं ही जमीन खरेदी करण्यात आली होती. म्हणजे साहजिकच त्या जमिनीचा दर वाढलेला असेल. रिंग रोड पासून जवळच असलेल्या जमिनीची खरेदी खरातनं केलेली होती आणि याच माध्यमातून
जो काळा पैसा आहे तो ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा धंदा सुरू असल्याचा या ठिकाणी संशय आहे. काही ठिकाणी जमिनींची 3 ते 5 पट दराने सुद्धा खरेदी केली होती. म्हणजे रिंग रोड प्रकल्प जाहीर होण्याआधीच 3 ते 5 पट दर देऊन इकडची जमीन खरेदी केल्याची माहिती समोर येते आहे. आणि खरात सोबत अधिकारी आणि काही राजकीय संगनमताचा सुद्धा संशय या ठिकाणी वर्तवला जातोय. फक्त याच्यामध्ये खरात एकटा नाहीये तर काही अधिकारी आणि राजकीय नेते सुद्धा असण्याची शक्यता आहे. दरम्यान अधिकाऱ्यांच्या ब्लॅक मनीचा जमीन खरेदीमध्ये वापर झाल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. त्याच्यामुळे ब्लॅक मनी व्हाईटमध्ये कन्वर्ट करण्याचा जो धंदा खरातचा होता अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामध्ये या रिंग रोडच्या आजूबाजूच्या परिसरातली जमीन खरेदी करताना तो पैसा वापरला गेल्याचा संशय आहे. जमिनीच्या खरेदी खतावर खरात सोबतच अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचं सुद्धा नाव असल्याची माहिती समोर येते आहे. म्हणजे रिंग रोडच्या आजूबाजूची जमीन खरेदी केली, 3 ते 4 पट दर देऊन ही खरेदी केली आणि स्वतःच्या नावावर त्याचबरोबर काही अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावावर सुद्धा खरेदी केल्याचं उघड झालंय. जमिनीची नोंद आणि संशयास्पद व्यवहार आता उघड झालेले आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा तपास होण्याची शक्यता आहे. आतली माहिती वापरून आधीच इकडची जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. कारण एखाद्या ठिकाणी प्रकल्प येणार असेल तर त्याच्या आजूबाजूच्या परिसरातल्या जमिनीचे दर वाढतात. मात्र जोपर्यंत प्रकल्प जाहीर होत नाही तोपर्यंत सामान्य माणसांना याची कुणकुण लागलेली नसते, त्यांना याविषयीची माहिती नसते. पण खरातला याविषयी माहिती होती अशी माहिती आहे. जमीन खरेदीबाबत SIT कडून चौकशी होऊ शकते अशी ही माहिती समोर आली आहे. दरम्यान एकीकडे खरातचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत, त्याची मालमत्ता समोर येत असतानाच दुसरीकडे भोंदू खरातचा CA ललित पोफळे आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. CA ललित पोफळेच्या नावे पुण्यातील कोरेगाव पार्क KP जो पॉश एरिया आहे या भागामध्ये 9 रो हाऊस असल्याची माहिती आहे. 2024 मध्ये ललितकडून 1.25 एकर जमीन आणि 9 रो हाऊस खरेदी करण्यात आल्याचंही समोर आलंय. तर 2023 मध्ये ललितनं आलिशान कारची खरेदी केल्याचंही कळतंय. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी CA ललित पोफळेकडे एवढं घबाड कुठून आलं असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान ललित पोफळेनं जी कार खरेदी केली तिच्यावर 392 चलनं पेंडिंग आहेत आणि त्यामुळे आता तपासामध्ये आणखी काय समोर येणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर खराचं हे भूसाम्राज्य नेमकं कसं पसरलेलं होतं. कोरेगाव पार्क पुण्यामधला हा पॉश एरिया या ठिकाणी जमिनीचा कोट्यावधींचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे आणि यामध्ये CA वर संशय घेतला जातोय. घोरपडीमधील सुमारे 1.25 एकर मालमत्ता सुद्धा समोर आलेली आहे. म्हणजे फक्त नगर असेल किंवा नाशिक नाही तर पुण्यामध्ये सुद्धा त्याचं हे भूसाम्राज्य पसरलं होतं का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. घोरपडी या भागामध्ये 1.25 एकर जमीन, त्याच्यानंतर या ठिकाणी जे व्यवहार झाले त्याची बाजार किंमत 19,56,64,000 रुपये असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि व्यवहारामध्ये 1,36,96,000 मुद्रांक शुल्क भरल्याची ही माहिती समोर आलेली आहे. त्याच्यामुळे आता यामध्ये नेमकं काही इल्लीगल झालेलं आहे का हाही सवाल आहे. दरम्यान विक्रेत्यांच्या बाजूनं मुल्ला कुटुंबातील अनेक सदस्यांचा समावेश असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. आणि खरेदीदार म्हणून प्रकाश पोफळे, मोनिका पोफळेंची नावं आहेत जे CA पोफळेचे नातेवाईक असण्याची शक्यता आहे. आणि दोघेही पुण्यातील घोरपडे पेठ या परिसरामध्ये रहिवासी असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि त्यामुळे खराचं हे भूसाम्राज्य पुण्यापर्यंत गेल्याचं दिसतंय. जे व्यवहार झाले त्याच्यामध्ये खरंच आर्थिक व्यवहार झालेत का हे तपासणं सुद्धा गरजेचं आहे. कारण माझ्या मते याच्यामध्ये म्हणजे चेकने किंवा व्हाईट मनीऐवजी काळ्या पैशाचा वापर झाला असण्याची मोठी शक्यता दिसते. ह्या सगळ्याचा विचार करून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की या व्यवहारात प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार झाला आहे का, CA ललित पोफळे यांच्या कुटुंबियांकडे एवढा पैसा आला कुठून, हा पैसा भोंदू खरातच्या मार्फत जमा झालेला काळा पैसा आहे का, हा व्यवहार बेनामी गुंतवणूक आहे का, शिवनिका ट्रस्ट म्हणजे जो अशोक खराचा ट्रस्ट आहे त्याचा इथं काही संबंध आहे का, अशोक खराच्या या व्यवहाराशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, याबाबतची चौकशी करावी आणि सदर प्रकरणी SIT ACB वगैरेंना चौकशीचे आदेश द्यावे.